कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चुकी बाबाची आहे, तुझी नाही। हा बोल, असं नाही बोलायचं बाळा। का बरं मा? बाबा एकत्र यायचं नाही, कळलंय मला। तुझ्या बाबाला नाही तर मी तिला लोकांना आपण एकत्र आलेलो नकोय बाळा। आज निधन अर्जुनच्या मनातलं मला कळलं असतं, पण मा कुणी काही बोलू दे, हे सिंबा आहे तुझ्या सोबत। थँक्यू बाबा, मी समजवेन मा, पण तू रडायचं नाही। मला नाही आवडत तू रडलेलं। मी नियतीला प्रत्येक वळणावर रोखून माझंही नातं सांधलंय। एवढ्या सहज मी हे नातं नाही तोडू देणार कोणी। अमोल, तुझी मात तुला बाबांच्या प्रेमापासून नाही लांब ठेवणार। दिवसागणी घरात काही ना काहीतरी वाद चालूच आहे। काय करावं म्हणजे घरात शांतता नांदेल? बापू, अहो शांतता घरात नांदायला तशी माणसं पाहिजेत ना घरात। स्वप्नील सर, आर्यन आणि रुपाली ताईंना आज चांगलं नाही केलं बरं का। काय चुकलं रे तिचं? हा, सांग की। स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या मनातलं सांगणं म्हणजे चूक आहे का? आणि बघ, सगळेजण सोयीस्कररित्या विसरून जातात। आप्पी ना अर्जुन दोघं पण अजून नवरा बायको आहेत। हो, म्हणजे त्यांनी वेगळं व्हायचं नाही व्हायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असायला हवा। बरोबर आहे, पण हे विना काकानं भेटीचं लपून चूक केली या ठिकाणी। अहो सर, त्यांची तर काही चूक आहे यात। त्यांनी जर सगळ्यांना सांगितलं असतं तर रुपाली ताईंनी डेट होऊन दिली असते का? दिला असता का त्यांना त्यांचा वेळ? हे बघा, आजपर्यंत दीदीनं सगळ्यांचं ऐकलंय, ती पण तिची चुकी नसताना। पण आता दीदीला कोणी बोललेलं मी ऐकून घेणार नाही। दिप्या, अरे दीदीची चूक नाही कशी? तिची चूक आहे। स्वतःच्या कर्तव्यासाठी आसगाव सोडलं, त्या तान्या लेकराला पदराशी बांधून परराज्यात जाऊन राहिली, त्याचं संगोपन केलं, तिथंच चुकलं। नवऱ्याच्या शब्दाखातीर तिन्ही घरांपासून लांब राहिली, आमचा कोणाचाच आधार घेतला नाही, एकटी राहिली, ती बी परराज्यात, तिथंच चुकलं। आणि आता बी त्या चिमुकल्या पोरासाठी स्वतःचं मागचं सगळं दुःख विसरून नवऱ्याच्या दिशेने तिने एक पाऊल टाकलं, तिथंच चुकलं। बापू, तुमचं बोलणं कळतंय मला। नाही सर, दीदीचं आयुष्य मार्गे लागावं फक्त एवढंच वाटतंय आम्हाला। पण काय लोकांना ती पण बघवत नाही। दिप्या, अरे दुसऱ्यांनी कसं वागायचं हे आपण नाही ना ठरवू शकत। नाही बापू, आजपर्यंत दीदी सगळ्यांची चांगलं वागत आल्या ना, याचाच फायदा घेतलाय लोकांनी। एक संधी सोडली नाही तिला त्रास द्यायची। पण आता बास, दीदीला कुणी त्रास दिलेला मी नाही खपवून घेणार। दिप्या, असं डोक्यात राग नाही घालून घ्यायचा। नाही बापू, स्वप्नील सर, मला माफ करा, खरंच मला समजून घ्या। पण आता रुपाली ताई दीदीला काय बोलल्या ना, तर त्यांना सडेतोड उत्तर असेल माझ्याकडनं। दीपू, अरे सगळ्यांना तोंड द्यायला आप्पी समर्थ आहे, फक्त आपण तिच्या बाजूने उभं आहे ना, ही सगळ्यात जमेची बाजू आहे तिच्यासाठी। हो बापू। स्वप्नील सर, आज तुम्हीच बघितलं काय चूक होती हो दीदीची। बरं तुम्ही मला सांगा, साखरपुड्यापासून लग्नापर्यंत निर्णयात दीदी कुठं होती का? नाही ना, मग का तिनं सगळं ऐकून घ्यायचं? बरोबर आहे तुझं, आज आपणाचं काहीच चुकलं नाही। नाही सर, ही माणसं अशी नाहीत ऐकणार, त्यांना उत्तर द्यावंच लागेल। बापू, मला तुम्ही पण समजून घ्या, पण मी आता शांत बसणार नाही। अरे दीपू, दीपू, अरे ऐक तरी। स्वप्नील सर, दीपूचं बोलणं मनावर घेऊ नका, वयानं लहान, डोक्यात राग घालून घेतलाय त्यानं। त्याचं काय चुकतंय बापू? रुपाली अशीच वागत राहिली ना तर कुठल्याही सहनशील माणसाचा तोल जाईल। चुकलंच तिचं, तिनं आज अपर्णाला समजून घ्यायला हवं होतं।
मदत करताय ना, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. अर्जा, चल की, लई वेळ झाला रे. किती वेळ बसणार आहेस? कदम, तुम्ही मला न सांगताय सगळं का केलं मला सांगता का एकदा? अर्जा, यार तुला किती वेळा समजावलं, पण तू काय निर्णयच घ्यायला तयार नाही. पण मी तरी काय करणार होतो? कदम, मी घेईल की निर्णय, पण त्याआधीच तुम्ही हे सगळे. अर्जा, अरे आपली लय गुणाची आहे. अरे तिनं मागचं सगळं विसरून पोटच्या पोरासाठी पुढे जायचा निर्णय घेतलाय. ती बोलली मला तसं. पण आता जे काही ठरवायचंय ना ते तुलाच ठरवायचं. पण अर्जा, अरे तू आपल्याशी नीट पण वागणं झालायस. कदम, मला वेळ लागलच ना थोडा. पण का अर्जा? कदम, माझा साखरपुडा झालाय. एकीकडे आर्य, एकीकडे आप्पी. आर्यने अवघड काळात आपल्याला मदत केली, मला केली, आपल्या घराला केली. पण लग्नाचा विषय तुम्ही काढलाय आर्य. असं सगळं असताना मी तिच्याबरोबर नातं कसं तोडू? तू हे नातं माझ्यासाठी जर पुढे नेत असला ना, तर मी तुला सांगतो, हे नातं साखरपुडा दोन्ही तोड. कदम, हो अर्जा. अरे तुला नेमकं काय करायचंय ना ते आधी शोध. अरे ज्या नात्यात सुख आणि आनंद आहे ना तेच नातं पुढे जाऊ शकतं. म्हणजे मला आतापर्यंत आप्पीचा राग ना सगळ्यात जास्त एकाच गोष्टीचा आला, ती म्हणजे घटस्फोटाचे कागद तिनं सही करून तुला पाठवलं ना त्यावेळी. अरे आता आपण डोळे उघडून बघतोय तर कळतंय ना की त्यात तिचं काहीच हात नाही. त्यामुळं मला एवढंच वाटतंय की तू आर्याबरोबर नातं तोडताना तुला आप्पी बरोबर राहायचं की नाही याचा विचार कर. मला काहीच कळा ना कदम. माझा जीव अमोलमुळे आप्पीपासून लांब राहायला तयार नाही. पण आप्पीवर प्रेम आहे का नाही, मला तिच्याबरोबर राहायचंय का नाही, काहीच कळा ना मला. अर्जा, अरे निर्णय तर तुलाच घ्यायचा आहे ना. ने बघ, मला आज कळले, अरे आप्पीच तुला, अमोलला आणि आपल्या घराला चांगलं सांभाळू शकते. अहो कदम, तुम्ही मागचं सगळं असं कसं विसरताय? अर्जा, अमोल सारखं देखणं भविष्य समोर असताना तू का डोक्यात मागच्या गोष्टी घेऊन बसलाय हेच कळना झाले बघ मला. अरे परवा पण मी तुला हेच सांगायचा प्रयत्न केला. बघ, विचार कर बाबा. मी का असं नेहमी अडकतोय मला तेच कळाना. हे रोजचं मरण नकोच. एकदाच एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत. माझा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.